तर वळूया मित्रांनो मैदानावरती. आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धा सोनार सिद्ध चषक. खऱ्या अर्थानं या संपूर्ण मैदानाचं जर आपण अवलोकन केलं तर गोल मैदान ज्या वेळेला आपल्याला खेळायला मिळतं त्यावेळेला फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला एक वेगळा ॲडव्हान्टेज मिळत असतं आणि प्रामुख्याने बहारदार खेळ ज्याला आपण म्हणतो ना, नेत्रदीपक अशा पद्धतीच्या खेळी मैदानामध्ये साकारता येतात. आज मैदानामध्ये तसं काही घडणार का? आरेखुद संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अलीकडे ही एक हॅबिट झालेली आहे जी आपण पाहत असतो की टॉस जिंकणं आणि मग त्याच्यानंतर मैदानामध्ये आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणं. बऱ्याच वेळेला मॅच इक्वल झाली तर काय अशा पद्धतीचा निर्णय असतो. मग त्याच्यावरती काही वेळेला कॉन्ट्रावर्सी सुद्धा होते. क्रिकेटला कॉन्ट्रावर्सी काही नवीन नाही. म्हणजे सीच्या डेफिनेशनला काय अर्थ म्हणजे बोलतात ना की त्याला बरेच पर्याय आहेत. सी फॉर कॉन्फिडन्स आहे, सी फॉर कन्सिस्टन्सी आहे, सी फॉर कोऑर्डिनेशन आहे आणि त्याच वेळेला सी फॉर कॉन्ट्रावर्सी सुद्धा आहे. सो क्रिकेट जिथे आहे ना तिथे कॉन्ट्रावर्सी सुद्धा येत असतं. त्यातही काही आज आपण किस्से सांगणार आहोत. पण तत्पूर्वी धर्मराजजी माने यांना काहीतरी बोलायचं आहे. आजच्या या सामन्यानिमित्त सन्माननीय विनोदभाऊ पाशीलकर यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोनार सिद्ध चषक या भव्य चषकासाठी आज आपल्या व्यासपीठावर आपल्यासाठी जे पाहुणे उपस्थित झालेले आहेत त्यांचा मोलाचा वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले ते वालीचे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय श्री उदय देवलेकर तसेच रायगड जिल्हा कुणबी समाज युवक अध्यक्ष सन्मान्य श्री महेश बामुगडेजी आणि त्यांच्या समवेत श्री रुपेश बामुगडेजी यांची उपस्थिती आपणास आज लाभलेली आहे. मी मंडळातर्फे शब्दसुंदरांनी आपलं हार्दिक स्वागत करतो, आपणास धन्यवाद देतो आणि विनंती करतो पुढील धावतं समालोचन करण्यासाठी संदीप यांना धन्यवाद. मला वाटतं रुपेशजी बामुगडे या ठिकाणी आलेत. त्यांची एक टुर्नामेंट केली होती आम्ही 10 वर्षापूर्वी किल्ला या ठिकाणी आणि ते या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. रोहामध्ये अशा काही आठवणी आहेत आणि त्या नक्की आम्हाला शेअर करायला आनंद वाटतो. गोलंदाजीसाठी येतोय अमित, आरेखुद संघाचा अमित गोलंदाजी करणार आणि फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतोय डोंगरी संघाकडून तुषार शिंदे, स्वतः वन अँड ओनली तुषार शिंदे. या एक युनिक पर्सनॅलिटी आपण पाहत असतो मैदानामध्ये, मैदानाच्या बाहेर, ऑन द ग्राउंड, ऑफ द ग्राउंड, वेगवेगळ्या भूमिका ते पार पाडत असतात. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांनी इशारा केला की हा मात्र स्वैर स्वरूपामध्ये असणार, अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळणार. तुषार शिंदे आज स्वतः संघाचा कर्णधार या नात्याने मैदानात गेले, डोंगरी संघाला रिप्रेझेंट करतात. धावा बनवण्याचं एक वेगळं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज मात्र लयबद्धता आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होतोय. अचूकता फार महत्त्वाची असतं. ही अचूकता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राथला गवसली, ब्रेट लीला गवसली, जहीन खानला सुद्धा गवसली आणि त्यात ज्या गोलंदाजांनी ती अचूकता दाखवली अलीकडच्या अगदी भुवनेश्वर कुमारपर्यंत त्या सगळ्यांनी मैदानामध्ये स्वतःचं एक वेगळं ठोस असं खणखणीत नाणं सिद्ध करून दाखवलं होतं. याच वेळेला मैदानात आपण पाहतोय तुषार शिंदे यांच्या बॅटमधून आलेली पहिली मोठी धाव. अर्थात मला वाटतं आज जर तुषार शिंदे यांच्या बॅटमधून धावा आल्या तर नक्कीच त्या डोंगरी संघाला सुकावणार आहेत आणि त्याच वेळेला तुषार शिंदे यांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देणार आहेत. पाहायचं की कितपत त्या धावा येत आहेत, बनवल्या जात आहेत, कमवल्या जात आहेत. जेव्हा आता फलंदाजीला अनिकेत आहे, अनिकेतसाठी हा चेंडू आपण पाहतोय की शॉर्ट पिच चेंडू परंतु फिरवतोय. गोलंदाज फार छान वापर करतोय बोटांचा. आकाश, ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहत असतो वेगवान गोलंदाज ही एक वेगळी कला आहे. म्हणजे आपल्याकडे ना इंडियामध्ये फास्ट बॉलर इज अ लेबर क्लास, ओके, परंतु अशा वेळेला जलदगती गोलंदाज मैदानामध्ये असणं फार आवश्यक असतं. पण आपल्याकडे फास्ट बॉलर हा लेबर क्लासमध्ये गणल्या गेल्यामुळे फास्ट बॉलर आपल्याला मिळालेच नाही, ते पाकिस्तानलाच मिळाले आणि त्याचं काही वेगवेगळी कारणंसुद्धा आहेत. पण त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट मी नेहमी म्हणत असतो की त्या लेबर क्लासमुळे आम्हाला लेबर म्हणून काम करायचं नाही आहे, असंच फास्ट बॉलरच्या भूमिकेमध्ये राहिले आणि म्हणूनच बॅट्समन आज आर लाईक
किंग अशा पद्धतीने मैदानात असतात, म्हणून तुषार शिंदे ॲज अ किंग यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. झेल टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न जरूर झाला. एक धाव मिळते याच दरम्यान. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते 4 पर्यंत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज अमितबद्दल आपण बोलत होतो. तो मात्र फास्टर वन बॉलिंग करत नाहीये. त्याला माहिती आहे फक्त टप्पा महत्त्वाचा आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना काही चेंडू टर्न करू शकतो, थोडी फ्लाईट देतोय चेंडूला, हे सुद्धा आपण आवश्यक पाहतो. मिडियम पेस बॉलिंग आणि त्याच वेळेला चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करतोय, गतीमध्ये बदल करतोय. हे व्हेरिएशन इम्पॉर्टंट ठरतंय. हाही चेंडू आपण पाहिला, टप्पा घेतल्यानंतर आत वळतोय, षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात. डोंगरी संघाला आवश्यक असणारी सुरुवात अशी म्हणता येईल की विकेट गेली नाही हे महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळेला धावा आलेल्या नाही आहेत, कारण धावा येणं आवश्यक असतं. अर्थात अजूनही 3 षटके येणं बाकी आहेत. बऱ्याच अंशी आपण आत्ता प्रेडिक्शन करणं चुकीचं राहील, त्यामुळे प्रेडिक्शन करणं क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं चुकीचंच आहे असंच गणलं गेलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या षटकासाठी जेव्हा नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय, राजा, ओके, कोण नाही पहचानता राजा को, कारण आरे खुर्द संघाचा सगळ्यात बिझी प्लेअर तुम्हाला जर बघायचा असेल ना, राजा 10 वर्षापूर्वी पण बिझी होता. एखाद्या कंपनीचा CEO जेवढा बिझी नसेल ना, त्याच वेळेला CEO MD हे बिझी नसतील, एवढा मैदानावरती बिझी कोण असतो तर राजा बिझी असतो. त्याला तुम्ही बॅटिंग करताना बघा, त्याला तुम्ही बॉलिंग करताना बघा, त्याला तुम्ही फिल्डिंग करताना बघा, तो वेगवेगळ्या भूमिकेमध्ये बिझी आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच काय, 1 रन जिथे असेल तिथे 2-2, 3-3 रन राजा पळून पूर्ण करणार, हे एक कॉन्फिडन्स असतो तो ज्या संघात खेळत असतो तिथे. त्यामुळं राजा हे एक युनिक कॅरेक्टर आहे. असे युनिक कॅरेक्टर जसं बघा भारतीय संघात हार्दिक पांड्या हा युनिक कॅरेक्टर आहे. बाकीचे म्हणजे तुम्हाला एक कॅरेक्टरच्या बाबत सांगतो आकाश, की बाकी सगळे हिंदी म्युझिक ऐकत असतात आणि हार्दिक पांड्याच्या आयपॉडमध्ये मात्र इंग्लिश गाणी असतात, ज्याची त्याला 4 शब्द पण येत नाही. याच दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू मोठा फिरकावून मारण्याचा प्रयत्न, झेल टिपला गेलाय आणि तुषार शिंदे बाद होतोय. ठिकाणी म्हणजे तो म्हणतोय की मी राजा आणि माझ्यासाठी आले प्रजा, आणि अशा पद्धतीने त्यामुळे या प्रजेला खुश करण्याचं काम तो करतोय. तुषार शिंदेला बाद करतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. तुषार शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यात जरूर आला होता चेंडू, परंतु टायमिंग होत नाहीये. अर्थात ते काही रेग्युलर क्रिकेटर नाहीये, त्यामुळं ज्या काही धावा येतील त्या मजा म्हणून त्यांना आवडत असतात. पण आज त्यांनी एक मैदानात संघ खेळवलेला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, लकी. मला थोडंसं जे वाटलं ते सांगायला काही हरकत नाही. मला पाठीमागून असं वाटलं नवाज खान चालला की काय, सिरियसली. म्हणजे मी ज्या पद्धतीने लकी मैदानात चालला आहे, ती जी एक वॉक आहे किंवा त्याच वेळेला जे शरीर यष्टी दाखवण्याची पद्धत आहे ती थोडीशी नवाज खानसारखी वाटली. कारण नवाजला सुद्धा मी एक मागच्या 10-12 वर्षापासून ओळखतोय आणि त्याचमुळे त्याच्याप्रमाणेच ते वाटलं मला, म्हणून मी बोललो. पण दरम्यान लकी मैदानात येतोय. पाहायचं आहे लकी आपल्यासाठी किती लकी ठरतोय डोंगरी संघासाठी, कारण नावाप्रमाणे कामगिरी करावी लागतं. बऱ्याच जणांची यासींची नावं काही वेगवेगळी असतात. नावाप्रमाणे राम आणि रावण यांची रास एक होती म्हणतात, पण तू काय नावाप्रमाणे ते गेले नाही. त्यांचे कॅरेक्टर वेगवेगळे आहेत, त्यामुळं त्या भूमिकेमध्ये तुम्हाला राहावं लागतं. अर्थात नावाप्रमाणे कामगिरी झालेत तर मात्र तुमचा खऱ्या अर्थानं उदो होतो, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आरे खुर्द संघाचा गोलंदाज राजा पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो, जास्त वेळ दौडायचा नाही आहे, फार कमी वेळ आपल्याकडे आहे. आणि लकी मैदानात फलंदाजीला गेलाय. स्ट्रोक येणं आवश्यक असतं, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. ज्या वेळेला कमी षटकांचे सामने असतात ते स्ट्रोक येणार का. मोठा फटका लकी खेळतोय आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, वेल जज कॅच या वेळेला पाहायला मिळतोय. आणि राजा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येतोय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट घेतोय आणि राजा स्वतःला मैदानामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सिद्ध करून दाखवतोय. गोलंदाजीला आल्यानंतर उंची हा भाग असावा का, असं ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलात तर यासींजी आपल्याला आठवत असेल, मनोज प्रभाकर भारतीय संघाचे क्रिकेटपटू होते. तेही हाईटने तसे फार कमीच होते, म्हणजे फार काही हायटेड नव्हते. ते पहिली बॉलिंग टाकायची, पहिली बॅटिंग करायचे. ते नेहमी म्हणायचे की पहिली बॉलिंग पण मलाच आणि पहिली बॅटिंग पण मलाच, म्हणजे हे जरा थोडंसं
जास्तच होते कधी कधी, परंतु त्यावेळेला टीम नीड हा एक शब्द असायचा, संघाची गरज, आणि त्यानुसार मग खेळाडू खेळाला प्राधान्य द्यायचे. परंतु कमी उंचीच्या गोलंदाजांनी सुद्धा मैदानात प्रभावी कामगिरी केलेली आहे, हे सुद्धा मैदानात आपण पाहिलेलं आहे. अर्थात त्याला मूर्तिमंत उदाहरण सुद्धा सचिन रमेश तेंडुलकर आहे, ज्याने अर्थातच हाईट हा काही पॅरामीटर नसतो हे दाखवून दिलं मैदानामध्ये, आणि त्या पद्धतीने स्वतःला कुठल्या स्थानावरती नेलं हे आपण सर्वजण जाणतोच. यावेळेला राजा मैदानावरती आला, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, परंतु बघा आपण पाहतोय की तो स्वतःच्या वैयक्तिक विकेटपेक्षा महत्त्व देतोय की फलंदाज स्ट्रोक खेळेल, त्याला माहिती आहे, आणि त्यामुळे कुठेही क्षेत्ररक्षणात बदल केला नाही. मित्रांनो, हे सुद्धा फार आवश्यक गोष्ट आहे जी राजाकडून आणि त्याच्या संघाकडून आलेली आपल्याला पाहायला मिळाली. याच दरम्यान चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. चौथ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट मिळाली. तीन फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय तो भास्कर. पहिल्या षटकात 4 धावा आल्या आणि या षटकामध्ये तसं पाहिलं तर आपण 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 3 गडी बाद 5 अशी केविलवाणी अवस्था ज्याला आपण म्हणतो ना, ती मैदानात पाहायला मिळते डोंगरी संघाची. यावेळेला आरेखुर्द संघ अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, विकेट टेकिंग बॉलिंग करतोय, आणि अशा पद्धतीचा परफॉर्मन्स जेव्हा मैदानावरती होत असतो तेव्हा त्याला क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स असं आपण म्हणतो, ते नक्कीच खरं आहे. यावेळेला मात्र फिरून खेळलाय, ऑफ स्टंप बाहेर शफल होऊन करतोय आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. यस इट इज, इट्स अ वेलकम फॉर डोंगरी. तीन गडी बाद 10. tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा क्षणचित्र त्याची पाहतोय आणि थेट अनुभवण्याचे खऱ्या अर्थानं भाग्य आपल्या बऱ्याच ऑफलाईन प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी ऑनलाईनच्या रूपात पाहायला मिळतंय. आणि चेंडू सीमारेषा पार षटकार, अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. पण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वसंतजी भोईर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं संगीतातील ही एक कला आहे आणि खऱ्या अर्थानं शाहीर ही पदवी ज्या ज्या वेळेला आपल्याला लाभते त्यावेळेला त्या पदवीमध्ये एक खऱ्या अर्थानं म्हणतात ना की माणसाला डॉक्टर, इंजिनियर ही पदवी लागल्यानंतर एक जो वेगळ्या पद्धतीचा अभिमान वाटतो शैक्षणिक पातळीवरती, त्याच वेळेला संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे गणलं जातं आणि लोकांकडून ही पदवी मिळते त्यावेळेला आपल्याला स्वतःला सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा मिळतं आणि अभिमान सुद्धा आपल्या कामगिरीचा वाटत असतो. गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज विकी. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रं षटक घेऊन आलेला आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये तो धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. ज्या वेळेला समोर फलंदाजीला आहे भास्करसाठी हा चेंडू आपण पाहिला. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु पंचांचा इशारा येतोय की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही अर्थात ही धाव असणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोचते ती 18 पर्यंत. विकी राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. मैदानामध्ये काहीशा अर्थातच आखूड टप्प्याची गोलंदाजी, ॲक्शनमध्ये थोडासा काहीसा बदलाव करण्याचा प्रयत्न यावेळेला केला आहे त्याने. काही वेळेला फॉलो थ्रूमध्ये थोडंसं गोलंदाजाला सातत्य राखता येत नाही किंवा कठीणाई होते आपण पाहत असतो आणि तशाच प्रकारचं काहीसं चित्र मैदानात पाहायला मिळतंय. 3-4 पावलांचा केवळ रनअप घेऊन आणि त्याच वेळेला तो स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतोय आणि त्यामुळं जलद गोलंदाजी करायची किंवा पटापट ओव्हर करायचं. इट्स लाईक रवींद्र जाडेजा स्ट्रॅटेजी, यू नो. ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ हॅपन विथ हिम. आपण पाहिलं असेल की स्टीव्ह स्मिथ सोबत असं झालं होतं आणि त्याला मग त्यावेळेला रवींद्र जडेजाने थांबवलं होतं. सेम टेस्टमध्ये ईशांत शर्मा आणि स्टीव्ह स्मिथला सुद्धा आपण पाहिलं होतं मग त्यावेळेला शेरेबाजी वगैरे, परंतु पंचांनी याच दरम्यान एक इशारा केला की
एक पहिली वॉर्निंग सुद्धा दिली या वेळेला की चेंडू खांद्यावरून उसळला होता असा. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनअपमध्ये बदल होतोय गोलंदाज विकीचा, परंतु ओव्हर लवकर फिनिश करायची आहे असंच काहीसं तो यावेळेला निर्णय घेतोय. रवींद्रचंद्र अश्विनची साधारण हाईट या वेळेला लाभले विकीला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर जरूर केलं जातं आहे आणि 2 धावाने धावसंख्या वाढून उमेश दादा कळवतोय मला धावसंख्या पोचले 21 पर्यंत. 3 गडी बाद 21. तिसरं षटक मित्रांनो मैदानात चालू आहे. फुलटॉस बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू वेगात आला, जोरात आला. जे असं आपण नेहमी पाहतो बघा, ज्या वेळेला रनअप कमी असतो किंवा स्टार्ट कमी असतो त्यावेळेला त्या गोलंदाजाला प्रेडिक्ट करणं कठीण होऊन जातो. तो जोरात टाकणार, एक तर हायटेड आहे, विकी हायटेड आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास होत नाहीये आणि अभ्यास व्हायच्या आधीच त्याचं षटक सुद्धा यावेळेला संपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे अनप्रेडिक्टेबल बॉलिंग जी म्हणतात ना ती ही कॅटेगरीमध्ये म्हणावी लागेल. कारण दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद झालेत आणि अजूनही 1 षटक येणं बाकी आहे. काही वेळेला आपण पाहत असतो जी मैदानामध्ये बॉलर्स प्रेडिक्टेबल होतात कारण मग ते फॉलो थ्रूमध्ये असतात की हा फास्टच टाकणार आहे किंवा अगदीच एखादा स्लोअर वन टाकेल, परंतु जेव्हा त्याचा रनअप कमी असतो त्यावेळेला तो पटापट बॉल टाकत असतो, त्याला रीड करणं कठीण होऊन जातो. असे जेव्हा हायटेड बॉलर येतात त्यावेळेला आपण पाहतो की मग तो नक्कीच थोडा राऊंड आर्म असेल तर अजून कठीण होऊन जातं त्याला ओळखणं. थोडा आणखीन तो फास्ट टाकला एखादा चेंडू त्याने तर त्याला मग बॅकफूटवर खेळावं की फ्रंटफूटवर खेळावं या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज फसत असतात. सुरुवातीला आपण पाहिलं होतं अश्विनने सुद्धा ही स्ट्रॅटेजी वापरली होती, कारण जेव्हा अश्विन राऊंड द विकेट गोलंदाजीला येतो तेव्हा तो पटापट ओव्हर करतो, पण जेव्हा तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो तेव्हा मात्र थोडा तो थांबतो आणि मग तो बॉल टाकतो, ज्याला आपण म्हणतो ना की स्टॉप ॲट द नॉन स्ट्राईक एंड किंवा बॉलिंग एंड असं म्हटलं जातं. त्यावेळेला थांबून बॉल टाकण्याची कला सुद्धा आली होती मैदानामध्ये. तर ही एक बॉलरची सुद्धा स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे फक्त स्ट्रॅटेजी इज नॉट अबाउट द बॅट्समन ओनली, स्ट्रॅटेजी इज ऑल अबाउट बॉलर्स टू. याच दरम्यान आपण पाहतोय चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज अर्थातच मैदानात येईल, परंतु आपण पाहतोय जो चांगली फलंदाजी करत होता तो नवनीत या वेळेला बाद होऊन परततोय. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये काही वेळेला आपल्याला विकेट गमवावी लागते, अशा प्रकारचं विकेट द्यायला गेला होता स्ट्राईक एंडचा बॅट्समन, परंतु या वेळेला विकेट गेली ती नवनीतचीच, कारण भास्कर या वेळेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होता. मिस कॉलिंग ज्याला म्हटलं जातं ते हेच मैदानात आपण पाहिलं. याच दरम्यान व्यासपीठावरती आपण ज्यांचं या ठिकाणी स्वागत केलं शब्द सुमनाने, माननीय श्री वसंत भोईर, जे अर्थातच आत्ता ग्रामपंचायत देवकाने, आपल्या रोहा तालुक्यातील देवकाने ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन सुद्धा करूया वसंतजी भोईर आपलं. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे असं की आपल्या या संपूर्ण मैदानामध्ये जे बॅनर उभे राहिलेले दिसतात, मग आदितीताईंचा असेल, भाऊंचा असेल, किंवा त्याच वेळेला आपण एकीकडे पाहिला तर आदरणीय आमदार अनिकेत भाऊ तटकरे यांचा असेल, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी बॅनर उभे करण्यामध्ये फार महत्त्वाची कामगिरी वसंतजी भोईर यांनी या मैदानात केलेली आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय, म्हणजे थेट पाहतोय, आणि खऱ्या अर्थानं ही थेट क्षणचित्रे ज्या वेळेला पाहत असतो त्यावेळेला आपला एक ऑनलाईन बसलेला प्रेक्षक वर्ग असतो आणि तो ऑनलाईन प्रेक्षक वर्गाला एक वेगळी उत्सुकता असते की कोणामध्ये सामना चालू आहे, कशा प्रकारे सामना चालू आहे. संतोषजी नाणेकर आमचे मित्र यांच्या माध्यमातून tenniscricket.in प्रवास उभा राहिला. मला वाटतं साधारण याच वर्षी त्यांच्या एक आताच बड्डे सुद्धा त्यांनी सेलिब्रेट केला. त्यांचा मित्र या ठिकाणी अर्थात त्यांचे साथी ऋषी आणि कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतोय निशांत आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, मैदानाच्या बाहेर अर्थात. याच दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय तो वायडेश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. डोंगरी संघ थोडे थेंबे तळेसाचे या पद्धतीने धावा वाढवताना पाहायला मिळतोय. एक चौकार आणि एक षटकार जरूर सजवला होता नवनीतने, परंतु त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज सर 1 रन शॉट आहे. ओके सर, 1 धाव शॉट असणार आहे. अर्थातच आपण पाहिलं होतं फलंदाज कधी अतिघाई संकटात नाही अशा पद्धतीचं हे चित्र मैदानात पाहायला मिळालं आणि त्याच वेळेला 1 धाव कमी केली जाते. 25 धावा धावफलकावरती लागल्यात.
खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज, कौतुक करावं लागेल. पहिलं षटक सुद्धा अप्रतिम अमितने टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये राजा गोलंदाजीला आला, तिसऱ्या षटकात विकी गोलंदाजीला आला आणि चौथ्या षटकात महेश गोलंदाजीला आलाय. यासिनजी, सकाळपासून तिसरा सामना आणि आपण पाहतोय ही एकच टीम आहे आरे खुर्द टीम जी मैदानामध्ये 4 बॉलर वापरते. कारण आत्तापर्यंत जे बॉलर्स वापरले गेलेले आहेत ते 3 गोलंदाज वापरले गेलेले आहेत 4 ओव्हरच्या मॅचला, कारण कमिटीचा तसा नियम आहे अर्थात. आणि त्याच वेळेला आपले 4 गोलंदाज योग्य गोलंदाजांना त्या ठिकाणी वापर. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकेट आहे ना लास्ट बॉलर सर? नाही आहे. अर्थात पंचांनी या वेळेला ठरवलं की तो झेल नसणार आहे म्हणून. आणि त्याच दरम्यान धाव मात्र काही पूर्ण केली नव्हती फलंदाजांनी तसं पाहिलं तर आपण. आणि त्यामुळे धावफलकावरती धावसंख्या लागलेल्या आहेत त्या 25. 4 षटकांचा खेळ संपला. एसएनजी डोंगरी संघ केवळ 25 धावा उभारू शकला. आज धावा होत नाही आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती खेळपट्टीमध्ये थोडासा का होईना भानामतीचा प्रकार किंवा त्याच वेळेला खेळपट्टीने बदललेलं रंगरूप हे सुद्धा असू शकतं. परंतु काही वेळेला म्हणतात ना की तुम्हाला चार्ज व्हावं लागतं, थोडंसं मैदान गरम व्हावं लागतं, आपल्याला सुद्धा थोडेसे हात गरम व्हावे लागतात आणि मग फटके मारायला आपण सुरुवात करतो. सो तसं चित्र अर्थात किंवा तशा पद्धतीचं आव्हान उभं राहिलेलं नाही आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 26 धावा दोन्ही प्रकारचे एसएनजी आपण पाहिलं तर सामने पाहिलेले आहेत. मी विनंती करेन डोंगरी संघाला की आपण सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाला उतरा, वेळ दौडू नका. आणि आरे खुर्द संघाला विनंती करेन की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. एसएनजी आपल्याला आठवत असेल की 24 चेंडूत 26 धावा हा सामना तसा पाहिला तर कमी धावसंख्येचा सामना आहे, परंतु लो स्कोर मॅच काही वेळेला टफ होतात. हेही बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे. आणि काही वेळेला हे सामने सहजगत्या सुद्धा जिंकले जातात. पण कशा प्रकारचं आव्हान असणार, सोपं दिसणारं आव्हान सोपं ठरणार का, किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघ या वेळेला 24 चेंडूतलं 26 धावांचं आव्हान घेताना शेवटचा षटक येण्याची वाट पाहत बसणार. शेवटला 1 रन आहे. ओके शेवटच्या चेंडूवरती धाव झाली होती असं पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळं 26 धावा झाल्यात. 27 धावांचं लक्ष असेल. मी ऋषीला विनंती करेन आपल्या स्कोअर स्टॅटिस्टिक्समध्ये थोडा बदल करायचा आहे. सिद्धांत मोरे जरा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. एसएनजी आपल्याकडे वळणार आहे, पण तत्पूर्वी कॉल देऊया. YCC पिंगळसई संघाचा कर्णधार आणि प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार असेल तो आगरी बॉईज.
आगरी बॉईज रोड संघाचा कर्णधार समालोचन कक्षापाशी नाणेफेकीसाठी यायचा आहे. 24 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात आलेत. भरभर धावा पूर्ण करण्याचं किंवा त्याच वेळेला सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्याचं यावेळेला गोलंदाजांचं कर्तृत्व की फलंदाजांचं कर्तृत्व हे मैदानामध्ये सिद्ध होणं बाकी आहे. परंतु अर्थात हा सामना जितका सोपा वाटतोय तितका सोपा असणार का या प्रश्नांची उत्तरं घेऊन देण्यासाठी आपल्याकडे मी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र. आणि हिंदीतील खऱ्या अर्थानं जे गाणं आताच आपण बॅकग्राऊंडला ऐकलं अर्थातच की रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी, या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं हिंदी कम्युनिटीचा ज्याने खऱ्या अर्थानं एक वेगळा क्लास निर्माण केला असे आमचे मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. आगरी बॉईज रोड आणि YCC पिंगळसई या दोन्हीही संघांच्या संघनायकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी येऊन नाणेफेकीचा कौल करावा. आगरी बॉईज रोड अर्थात रोहा ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष रविकांत मोरे यांचा संघ आणि YCC पिंगळसई रोहा ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष संकेत देशमुख यांचा हा संघ अर्थात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांमध्ये एक द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामना सुरू झालाय. फिर से एक बार सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं जहां पे 4 ओवर में जीतने के लिए 27 रनों की ज़रूरत अर्थात 24 गेंदें और 27 रन. आरे खुर्द के सामने एक आसान सा लक्ष्य, आसान सा टारगेट यहां पे नज़र आता हुआ. डोंगरी टीम के बल्लेबाजों ने यहां पे निराश किया, मगर अब उनके गेंदबाजों को अच्छी यहां पे कामगिरी करनी होगी. इस मर्तबा राजा के बल्ले से बहुत ही लाजवाब स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर, सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए. जवाब स्ट्रोक देखिए उमेश, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और तैयार थे बैकफुट पे जाकर उस गेंद के ऊपर इस तरह से प्रहार किया कि वो गेंद यहाँ पे रोकना मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन सा साबित हुआ सभी खिलाड़ियों के लिए. फिर से एक बार अगली गेंद इस बीच हवा में जरूर फंसाया, चकाया और यहाँ पे जीवन दान मिलता हुआ राजा को. वेनु ने बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे करके दिखाई थी. बल्लेबाज राजा को पूरी तरीके से चकमा दिया था, अपने जाल में फांसा था, मगर उनके संग सहकारी उनको साथ नहीं देते हुए नजर आए. इस बीच फिर से एक बार स्लोवर वन गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, जोरदार अपील, मगर यहाँ पे क्या हुआ ये अभी भी हमारे सामने स्पष्ट नहीं है. जरूर अंपायर वहाँ पे देखते हुए कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ, दोनों भी अंपायर आपस में बातचीत करते हुए. 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है. विनू के जरिए से पहली गेंद के ऊपर 3 रन, दूसरी गेंद के ऊपर एक चौका, तीसरी गेंद के ऊपर कैच ड्रॉप होता हुआ नजर आया और 1 रन मुकम्मल किया दोनों भी बल्लेबाजों ने. और फिर से एक बार यहाँ पे चौथी गेंद, शायद विकेट बोल्ड हुए थे, होगा तो ज़रूर यहाँ पे बल्लेबाजों के लिए ये रन भी निकालना बहुत ही मुश्किल साबित हो सकता है. हालांकि पहले ओवर में कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि पहला ओवर पावर प्ले का खेल है और पहले ओवर में बड़े स्ट्रोक अगर लगाने की कोशिश करेंगे तो सर्कल को भेदना है, बस इतना ही बल्लेबाजों के पास काम होता है. हालांकि दुधारी तलवार इसे ही कहा जाता है क्योंकि बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में, सर्कल के ऊपर से खेलने की कोशिश में कभी कभी बल्लेबाज हवा में खेलते हैं और चकते हैं और अपना कीमती विकेट भी खोते हैं. इस बीच अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे स्टीयर किया था शॉट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात, मगर ढीले हाथों से जानबूझ के खेला हुआ ये शॉट, जिस वजह से फील्डर उस गेंद तक पहुंचने में उनको देरी हो और आसानी के साथ यहां पे रन मुकम्मल किया जाए. इसी सोच के साथ ये अच्छी रणनीति एक समझबूझ से और चहलकदमी के साथ 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया.
इस बीच ओवर पिच गेंद उसे फिर से एक बार कवर के ऊपर से खेल दिया, राजा के बल्ले से निकलता हुआ ये और एक चौका। रहते हैं राजा, हमेशा चुस्त और फुर्तीले रहते हैं। संदीप जगे ने हालांकि इसके पहले ज़रूर उनके बारे में कहा कि एक यूनिक कैरेक्टर राजा के रूप में हमें दिखाई देता है, क्योंकि विकेट कीपिंग हो, कभी गेंदबाजी हो और बल्लेबाजी, देखिए हर एक क्षेत्र पर और हर एक मोर्चे पर वो कमाल की कामगिरी और अपने टीम को संभाला देने में कोई गलती नहीं करते और लाजवाब योगदान देने में हमेशा आगे रहते हैं। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 1 विकेट के नुकसान पर 13 रन। अब बचे हुए 18 गेंदों में 14 रनों की ज़रूरत। फिर से एक बार एक आसान सा लक्ष्य और एक आसान सा मैच यहाँ पे नज़र आता हुआ, क्योंकि 18 गेंदें बची है और मात्र 14 रनों की ज़रूरत। एक ही बल्लेबाज आउट हो चुका है, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है विकी, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर राजा 2 चौके की सहायता से 9 रन बनाकर नॉट आउट खेल रहे हैं नॉन स्ट्राइक के एंड पर। और अभी अभी आए हुए बल्लेबाज विकी खेल रहे हैं 1 रन बनाकर। नए गेंदबाज इस बीच आदेश को मोर्चे पे लगाया है। आदेश के ऊपर एक भरोसा जताया है। आदेश क्या इस ओवर में 2 या 3 बल्लेबाजों को आउट करेंगे तो ज़रूर फिर से एक बार इस मैच में वापसी कर सकते हैं। और इसी सोच के साथ, इसी विचार के साथ और इसी भरोसे के साथ उनके हाथों में गेंद सौंपी है। उस भरोसे के यहाँ पे खरा उतरना होगा। और विकेट के पीछे देखिए तुषार शिंदे, हालांकि सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे, थोड़े से नाकाम रहे, मगर फिर से एक बार विकेट के पीछे अपने कार्य को अंजाम देते हुए हर तरह का योगदान अपने टीम के लिए तुषार शिंदे हमेशा देते हैं। इस बीच लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी शायद स्टंप से टकराई और खंबा उखाड़ दिया और विकी बैक टू द पैवेलियन। बहुत ही अच्छी गेंद। उभे असलेले प्रेक्षक आणि बसलेले प्रेक्षक, आपल्याला विनंती असेल की आपण त्या पट्टीला हात लावू नका। सीमारेषा बाहेर जो आपण पट्टा फिरवलाय त्या पट्ट्याने एक सुंदरता बहाल केले या संपूर्ण मैदानाला। मी विनंती करतोय आपण त्या पट्ट्याला मात्र हात लावू नका। आपण बसा, उभे रहा, आनंद घ्या क्रिकेटचा, परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची दक्षता, याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे। तो आदेश के ऊपर जो भरोसा जताया था कैप्टन तुषार शिंदे ने, उस भरोसे के ऊपर खरे उतरते पहली गेंद के ऊपर नजर आए। पहली गेंद के ऊपर बड़े बल्लेबाज को, एक अच्छे बल्लेबाज को उन्होंने चलता किया, बोल्ड किया था और सॉफ्ट डिसमिसल जिसे कहा जाएगा, यहाँ से पता भी नहीं चला कि वहाँ पे क्या हुआ, मगर गेंद विकेट को चाटती हुई निकल गई थी। और इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज अमोल खेलने के लिए तैयार है। एक लंबा रनअप आदेश का नज़र आता हुआ। मैंने जिस तरह से कहा था कि कम से कम यहाँ पे 2 या 3 विकेट चटकाने होंगे इस ओवर में और किफ़ायती गेंदबाजी करनी होगी, कम से कम रन यहाँ पे खर्च करने होंगे। 2 या 3 ही रन अगर खर्च करेंगे तो ज़रूर फिर से एक बार मज़ेदार मैच या मैच में वापसी हो सकती है, या मैच में वापसी होने की उम्मीद कम से कम कर सकते हैं। अगली गेंद आदेश, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा बहुत ही अच्छी गेंद थी, ढीले हाथों से उसे खेल दिया था मिड ऑफ दिशा में। मिड ऑफ खाली था, लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक आएंगे, उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया। अपने छोर बदले अपने साथी बल्लेबाज राजा को खेलने का मौका दिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 14 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले नितिन और उसके बाद विकी आउट होने के बाद राजा और अमोल
बल्लेबाजी करते हुए। राजा इस मरतबा स्ट्राइक एंड पर अब सामना करेंगे आदेश का। आदेश ने अब तक काफ़ी हद तक सफल गेंदबाजी की है, अच्छी गेंदबाजी की है, नपी तुली गेंदबाजी की है, बल्लेबाजों को अब तक के रोक के रखा है। इस बीच देखिए फिर से एक बार नटराज की यहाँ पे याद ताज़ा होती हुई, एक अलग ही अंदाज के साथ, अपने ही स्टाइल के साथ उस ऑफ स्टंप पर टप्पा खाने वाली गेंद को अपनी कलाई के इस्तेमाल से मोड़ दिया था स्क्वायर लेग की दिशा में, और डीप स्क्वायर लेग में गेंद हालांकि फील्ड होती हुई नजर आई, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ आसानी के साथ एक रन मुकम्मल कर लिया। राजा जानते हैं, राजा बहुत ही बुद्धिमानी क्रिकेट खेलते हैं, बुद्धिमानी क्रिकेटर है मैं कहूँगा, क्योंकि वो पूरी तरीके से कैलकुलेट करते रहते हैं कि कब क्या करना है, कब कौन से गेंदबाज के ऊपर आक्रमण की धार को तेज करना है, और कब एक एक रन यहाँ पे हमने चुराने हैं। हर वक्त उनके दिमाग में ये सब कैलकुलेशन चलता है। और इस बीच जोरदार प्रहार, शॉट ऑफ लेन गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए। इस छक्के के सहायता से पूरी तरीके से इस मैच की हवा निकल गई है, क्योंकि रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 21 रन, 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। जीतने के लिए अब 14 गेंदें और मात्र 6 रनों की जरूरत। फिर भी आदेश कोशिश करते हुए कि अभी भी कुछ भी हो सकता है, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया, डीप स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही अच्छा कैच, और एक बल्लेबाज बैक टू आदेश ने हालांकि ये बाएं हाथ के बल्लेबाज अमोल को चलता किया, मगर उसके पहले गेंद के ऊपर अमोल ने एक बड़ा स्ट्रोक खेला था, 6 रन वसूले थे, और इसी वजह से यहाँ पे थोड़ा सा हम देख सकते हैं कि कंधे उनके झुके हुए हैं, नज़रें उनकी झुकी हुई है, क्योंकि उनके हाथों से ये मैच धीरे धीरे फिसलता हुआ साफ नज़र आ रहा है। यहाँ पे विकेट भी चटकाने हैं और यहाँ पे रनों को भी रोकना है, तब जहाँ के यहाँ पे कुछ काम हो सकता है, काम बन सकता है, मैच में वापसी हो सकती है। हालांकि विकेट तो लिया, मगर उसके पहले 6 रन दिए थे, और इसी वजह से अब बचे हुए 13 गेंदों में मात्र 6 रनों की ज़रूरत। राजा है स्ट्राइक एंड पर फिर से एक बार, 2 चौकों की सहायता से 10 के योगदान पर खेलते हुए। इस बीच फिर से एक बार देखिए राजा ने कैलकुलेट किया था कि किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी करनी है। लोअर फुल टॉस गेंद थी, उसे चित परिचित अंदाज के साथ ढकेल दिया था मात्र कवर के दिशा में, और 1 रन वसूल किया। 1 रन यहाँ पे ज़रूर मिला, स्ट्राइक अपने हाथों में रखा। ये है उनकी सोच और ये है उनकी होशियारी की कला। और इस बीच 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन खर्च किए वीनू ने, जबकि दूसरे ओवर में आदेश ने 9 रन खर्च किए। 3 विकेट ज़रूर खोए हैं, मगर यहाँ पे 12 गेंदों में मात्र 5 रनों की ज़रूरत। यहाँ पे मेडन ओवर डालना होगा, या 1 रन खर्च करना होगा, या 2 रन खर्च करने होंगे। ऐसा कुछ यहाँ पे ओवर अगर आता है और इस ओवर में 3 विकेट चटकाते हैं, राजा को आउट करने में कामयाबी हासिल करते हैं, तब यहाँ पे कुछ उम्मीद की किरण जग सकती है। इस बीच फिर से एक बार राजा ढीले हाथों से खेलने की कोशिश में चूक गए थे, रन लेने की कोशिश फिर से एक बार, मगर देखिए 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे अंक के लिए भी दौड़ पड़े, और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी आसानी के साथ पूरा होता हुआ, चतुरता के साथ, यहाँ पे सहजता के साथ दूसरा रन यहाँ पे मुकम्मल किया है राजा ने। राजा इतना आसानी के साथ वहाँ पे बल्लेबाजी करते हैं, जब गेंदबाजी करनी हो या बल्लेबाजी करनी हो या विकेट कीपिंग हो, एक सहजता और एक आत्मविश्वास साफ तरीके से झलकता है उनके बॉडी लैंग्वेज से, शारीरिक हलचल से। और फिर से एक बार वही नज़र आता हुआ पूरी तरीके से इस मैच के ऊपर राजा छाए है हमेशा की तरह। 25 रन हो चुके हैं। इस बीच फिर से एक बार कलाई के इस्तेमाल से उसे मोड़ दिया था स्क्वायर लेग की दिशा में,
स्क्वायर लेग में गेंद ज़रूर फील्ड होती हुई, मगर 1 रन आसानी के साथ मिलता हुआ। अब बचे हुए 9 गेंदों में मात्र 1 रनों की ज़रूरत। 9 गेंदें और 1 रन। यहाँ पे लगातार हर गेंद मेडन डालना होगा, हर गेंद को बिंदी डालनी होगी, मगर ऐसा कुछ भी नहीं है। और इसी के साथ 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ और ये मैच जीत लिया है आर.ए. खुर्द ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत शुभकामनाएं।